मत शमतो न शमतो तोवर महायुतीमध्ये वादाची आणखी एक ठिणगी पडली आहे। राज्यातील इतर पक्ष फडणवीस चालवतायत असं म्हणतायत मंगलप्रभात लोढा आणि हे त्यांचं विधान केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये नाराजीचा सूर उमटला। शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी मंगलप्रभात लोढा आणि भाजपला चांगलं सुनावलंय। एकनाथ शिंदे यांनी उठाव केला म्हणूनच भाजप सत्तेत आली, शिंदेंच्या उठावामुळेच भाजपची ताकद वाढली आहे असं प्रत्युत्तर त्याला आता शंभूराज देसाई यांनी दिलंय। दरम्यान शंभूराज देसाई हे मॅच्युअर्ड नेते आहेत की मग त्यांनी तरी असं विधान करू नये असं विधान आता भाजपच्या प्रवीण दरेकर यांनी केलंय। 2014 में माननीय देवेंद्र जी आए थे, तब भाजपा कोई बहुत मजबूत स्थिति में नहीं थी, पर उसके बाद के अंदर आज ये स्थिति हो गई है कि जो किसी के बारे में नहीं कहा जा सकता वो देवा भाऊ के बारे में कहा जाता है कि भाजपा तो पूरा देवा भाऊ की है ही, पर महाराष्ट्र की सारी राजनीतिक पार्टियां कैसा चलती हैं वो देवा भाऊ तय करते हैं। और ये हमारे राजनीतिक गुरु, इनके जो विभिन्न रूप हम देख रहे हैं। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी कडक भूमिका घेतली 2022 ला आणि आम्ही 50 आमदारांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उठाव केला। तिथून खऱ्या अर्थानं स्थित्यंतर महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीमध्ये झालं आणि सत्तेच्या बाहेर असणारी भाजप ही आदरणीय शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे ही पुन्हा सत्तेमध्ये आली आणि त्याचा परिणाम झाला। आता एकमेकांमुळे सत्तेत आहोत, आता हा विषय कात्याकूट करण्याचा नाहीये, परंतु मला वाटतं जबाबदार नेत्यांनी त्या ठिकाणी माझं तुझं करण्यात वेळ घालू नये। निदान मॅच्युअर्ड नेते आहेत, मी शंभूराजेंना मॅच्युअर्ड नेता समजतो, तर मला वाटतं तशा प्रकारच्या भूमिका अपेक्षित आहेत। त्यांचा पक्ष त्यांच्या इशाऱ्याने चालतो हे आम्हाला माहिती आहे, पण आमचा पक्ष वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावर त्यांनी उभं केलेल्या धोरणावर चालतो। आमचे एकनाथ शिंदे हे मुख्य नेते आहेत, ते म्हणतील ते धोरण आणि ते म्हणतील ते तोरण। आमचा पक्ष आमच्या एकनाथ शिंदेंच्या विचाराने चालतो। आमचा पक्ष कोणाचं मंडलिकी आम्ही करत नाही।